श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की कर्क राशीसाठी तुम्हाला हा महिना म्हणजेच जून महिना 2026 कसा जाताना दिसत आहे. तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी चेंज होताना दिसत आहेत, कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत आणि तुम्ही ज्या गोष्टी या महिन्यामध्येच म्हणजेच मे महिन्यामध्ये काय ज्या गोष्टी फेस केल्यात त्यामध्ये कोणता चेंज होताना दिसत आहे, किंवा त्या गोष्टी अजून तुमच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू होतील का, किंवा जून महिना जो आहे तो पूर्ण त्याच गोष्टीमध्ये जाणार आहे का, किंवा त्याला कुठेतरी पूर्ण विराम लागून तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल का, हे आपण बघणार आहोत. महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या गुरूंचं नाव घ्यायचं आहे, जे गुरु तुम्हाला आशीर्वाद देतात, किंवा तुम्हाला त्या गुरूंना बघून डोळ्यात अश्रू निर्माण होतात, किंवा त्या गुरूंना बघितलं की तुम्हाला रडायला येतं किंवा डोळ्यात अश्रू येतात. अशा गुरूंचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. कर्क राशीसाठी हा महिना जो आहे तो कसा जाणार आहे हे आपण बघणार आहोत. लव्ह रिलेशनच्या थ्रू तुम्हाला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम तर नाही येणार, पण एक निगेटिव्ह शक्ती आहे, निगेटिव्ह गोष्ट आहे जी तुमच्या नात्याला दृष्ट लागताना दिसते आहे. नात्याला एक नजर लागते, त्यामुळे कुठेतरी तुमच्यात वाद होतोय, भांडण होतोय. टावर मुवमेंट जी आहे ती तुमच्यामध्ये सारखी येते, तुमच्यामध्ये वाद होताना दिसत आहेत. परत तुम्ही एक होता पण तुमच्यामध्ये वाद होताना दिसतोय. कुठेतरी तुमच्यामध्ये कमीपणा, किंवा तुमचे पार्टनर तुम्हाला वेळ देत नाहीये, तुम्हाला हवं तसं वागत नाही, किंवा तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार ते वेळ देत नाही. त्यांच्या तालासुराने सगळ्या गोष्टी सुरू आहेत आत्ता, असं चाललेलं आहे. पण प्रेम एकमेकात खूप आहे, त्यांच्याकडून पण आहे, तुमच्याकडून पण आहे, दोघात एकता आहे. पण बॅलन्स कुठेतरी क्रिएट व्यवस्थित होत नाही, त्यामुळे त्याचा तुम्हाला कुठेतरी त्रास होताना दिसतोय. आणि दृष्टीचा परिणाम जास्त आहे, नात्यावरती दृष्टी लागणे, किंवा तुम्ही फोटो वगैरे शेअर करणे, किंवा तुम्हाला अजून काही गोष्टी तर तुमच्या नात्यावर परिणाम होणे, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि लव्ह रिलेशनमध्ये तुम्हाला थोडंसं बॅलन्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे. बाकीचं मेहनत संघर्ष खूप आहे तुम्हाला या महिन्यामध्ये. कामाच्या संदर्भात म्हटलं तर तुम्हाला या महिन्यामध्ये संघर्ष खूप करावा लागणार आहे, जो की तुम्हाला तुमच्या जो तुमचा मेहनतीचा टप्पा जो आहे, किंवा तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जो मार्ग आहे तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला आत्ता जो संघर्ष निर्माण झालेला आहे, किंवा या महिन्यामध्ये संघर्ष करावा लागत आहे, त्याचा कुठेतरी चांगलाच परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसतो आहे. आणि ग्रोथ तर या महिन्यामध्ये खूप पहिल्या दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ होताना दिसते आहे. चांगल्या पद्धतीची चांगला मार्ग तुम्ही निवडताना दिसते आहे. पण लव्ह रिलेशनच्या थ्रू तुमच्यामध्ये थोडासा बॅलन्स व्यवस्थित क्रिएट होत नाही, किंवा तुम्हाला सगळं व्यवस्थित तुम्ही बोलत असताना, किंवा वागत असताना, किंवा समोरच्याची मर्जी राखत असताना सुद्धा काही गोष्टी भिनत आहेत. वादाची गोष्ट होत आहे, किंवा समोरच्याला ते पटत नाही, अशा सुद्धा काही गोष्टी होताना दिसत आहेत. आणि टावर मुवमेंट म्हणजेच तुमच्यामध्ये वादविवाद किरकोळ का होईना, पण वादविवाद हा सतत होताना दिसतो आहे. त्याचा कुठेतरी तुमच्या नात्यावरती निगेटिव्ह परिणाम होताना पण दिसतो आहे. पण ते तुम्ही ॲडजस्ट करता, असं नाही आहे की तुम्ही ॲडजस्ट करत नाही. ते कुठेतरी वेळ मारून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असता, जेणेकरून वाद वाढू नये असं तुम्हाला वाटतं, म्हणून तो विषय तुम्ही तिथंच क्लोज करून पुढे जाण्याचा पर्याय देखील त्यातून करण्याचा प्रयत्न करत असता. या महिन्यामध्ये सुद्धा त्याच गोष्टी तुमच्याबद्दल घडताना दिसत आहेत. तेच या महिन्यामध्ये तुम्ही काही गोष्टी फेस करताना दिसता आहे. एखादा ड्रीम आहे, एखादी नवीन व्यक्तीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसते आहे. आणि कुठेतरी तुम्ही एक ट्राय करताय, कामासाठी कुठेतरी ट्राय करताय, जिथून तुम्हाला एक अपेक्षा, एक होप्स आहे की हे माझं कंप्लीट जर झालं तर माझी लाईफ सेटल होणार आहे. अशी एक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसते आहे. त्याची म्हणजे त्याची वाट तुम्ही या महिन्यामध्ये बघताना दिसत आहे. नक्कीच की तुमचं या महिन्यामध्ये ते काम कंप्लीट व्हावं यासाठी तुम्ही 100% प्रयत्न करत आहे, 100% वेळ देताना दिसत आहे, 100% सक्सेस संघर्ष त्या वेळेसाठी तुम्ही देताना दिसत आहे. पण तुम्हाला हवं तेवढं यश त्यामध्ये मिळताना दिसत नाही. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल, पण 99 ते 90% 100% तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळणार नाही. पुढच्या महिन्यामध्ये त्यामध्ये नवीन म्हणजे जून महिन्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला कुठेतरी तो बॅलन्स व्यवस्थित झालेला दिसेल. त्या कामाचं यश तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळालेलं दिसेल. जेव्हा की तुम्ही आत्ता सुरुवात केली तर. लगेच त्याचा निर्णय या महिन्यामध्ये लागला नाही तर नाराज तुम्हाला व्हायचं नाही. जे होईल त्यावरती तुम्हाला ठाम राहायचं आहे, आणि तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्हाला
मेहनत संघर्ष करायचा आहे, वाद घालायचा नाही. वाद जर झालाच तर कुठेतरी आपण समजूतदारपणा दाखवायचा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये फेस करायच्या आहेत. तर दिव्य संदेश, दिव्य मॅसेज तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघणार आहोत. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि ज्या देवतेकडून तुम्हाला दिव्य संदेश हवा आहे, दिव्य मेसेज तुम्हाला हवा आहे, त्या गुरूंचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे. माझे गुरु तर आहे स्वामी आई, स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, ओम नमो आदेश, हेच माझे गुरु आहेत. त्यांच्या ताकदीमुळे, त्यांच्या शक्तीमुळेच, त्यांच्या मायेच्या ममतेमुळे आज मी उभा राहिलेली आहे किंवा मी आज जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. तसंच तुमचे जे गुरु कोण असतील किंवा एखादी गुरु ज्यांना तुम्हाला बघितल्यानंतर रडू अनावर होत नाही किंवा डोळ्यात अश्रू येणे थांबत नाही, अशा तुम्हाला तुमच्या त्या गुरूंचं नाव तुम्हाला तुमच्या तोंडात घ्यायचं आहे किंवा जिभेवर आपल्या त्या देवतेचं नाव घ्यायचं आहे आणि हे संदेश त्यांच्याकडून तुम्हाला मागायचा आहे की श्री स्वामी समर्थ महाराज, मला तुमच्याकडून कोणता तरी दिव्य संदेश असा द्या की जेणेकरून या महिन्यामध्ये मला थोडंसं गायडन्स मिळेल आणि मी हा महिना तुमच्यासाठी तुमच्या कृपेने बऱ्यापैकी चांगला जाईल याचा प्रयत्न करेन, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे स्वामी समर्थांना. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो आदेश, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ. वाव, अष्टलक्ष्मी 8 दिवस, तुमचे 8 दिवसात तुम्हाला काहीतरी गुड न्यूज सुद्धा मिळताना दिसत आहे. कारण या महिन्यामध्ये धनप्राप्तीचा योग सुद्धा चांगला आहे. साक्षात लक्ष्मीचं कार्ड देवानं प्राप्त करून दिलेलं आहे. तुम्हाला कोणता तर अचानकपणे तुम्हाला लाभ होताना दिसतो आहे आणि तुम्हाला या महिन्यामध्ये किंवा आज जेव्हा कधी ही रीडिंग तुम्ही बघाल त्याच दिवशी तुम्हाला चांदीचा एक छोटासा शिक्का तिजोरीत किंवा आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायचा आहे, लक्ष्मीचा. खूप आज किंवा गोल्डन प्लेटचं असलं तरी चालेल, पण असं नाही की चांदीचाच हवा आहे. गोल्डन प्लेट असेल तरी चालेल किंवा किंवा ते चांदीचं भेटतं सोनाराच्या दुकानामध्ये, तसलं सुद्धा आणून तुम्ही जरी ठेवलं तरी चालेल. कारण इथं जो मेसेज आहे तो तुम्हाला आज जेव्हा कधी ही रीडिंग बघाल तेव्हा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये, कपाटामध्ये, तिजोरीत जिथे तुम्ही तुमच्या पैशाचं चलन चालतं किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला चांदीचा एक शिक्का ठेवायचा आहे, जे की तुम्हाला या आठवड्यामध्ये, या महिन्यामध्ये जेव्हा कधी ही रीडिंग तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला हे ट्राय करायचं आहे. आणि अष्टलक्ष्मी हे सोपं नाही. अष्टलक्ष्मी म्हणजे सगळ्या देवतेचा आशीर्वाद, सगळ्या देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. देवाने उजवा म्हणजे चांगलाच पाऊल तुमच्यासाठी दिलेला आहे. किती छान एनर्जी तुमची आहे. भले इथं कसंही असले, कितीही भांडण असले, कितीही त्रास असला, कितीही संघर्ष असला, तरीसुद्धा देवाने तुम्हाला साथ दिलेली आहे. देवानं तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. देवानं तुम्हाला सांगितलेलं आहे की तुझ्या मेहनतीचं फळ मी तुला नक्की देईन आणि तो आशीर्वादसुद्धा दिलेला आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये कधी तुमच्या पुढे ही रीडिंग येईल तेव्हा तुम्हाला चांदीचा एखादा सिक्का किंवा गोल्डनचा असला तरी चालेल किंवा मेटलमध्ये मिळतं, ह्याच्यात चांदीसारखं दिसतं मेटलमध्ये, तसा शिक्का जरी तुम्ही तुमच्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवलात तरी चालेल, पर्समध्ये ठेवला तरी चालेल. तर एनर्जी कशी वाटली हे सांगायला मला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.